नीम का पत्ता कड़वा है। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय शिवसैनिकांचं हे आंदोलन हाती फलक घेऊन दरवाढीचा निषेध केला जातोय, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहतोय की महायुती सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। महागाई विरोधात गोरेगावच्या रत्ना हॉटेलच्या बाहेर हे सगळं आंदोलन होतं आहे आणि अक्षरशः रस्त्यावरती चुली पेटून या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं केली जात आहेत आणि महागाई कमी करा असं जे आवाहन आहे ते सुद्धा केलं जात आहे, मागणी केली जाते। देश आणि राज्यातील वाढत्या महागाई विरोधात शिवसेना पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांचा या ठिकाणी कुठेतरी निषेध केला जातोय। मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी शिवसेनेचे जे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। घोषणाबाजी सुरू झालेली आहे। शिवसेनेचा पहिला पदाधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले आहेत आणि वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भार हा मुख्य मुद्दा घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा सुद्धा वृषाली मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। गाढवं मागवण्यात आलेले आहेत, बैल मागवण्यात आलेले आहेत आणि येत्या काळामध्ये जुने दिवस जे जुन्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम चालायचं अगदी त्याच पद्धतीनं आता काम करावं लागणार आहे अशी एक जी खंत आहे, जी भावना आहे ती सुद्धा या निमित्तानं व्यक्त केली जाते आणि सरकारच्या धोरणांचा या ठिकाणी शिवसेनेकडून विरोध केला जातोय। वृषाली, नक्कीच गिरीश, आपण काही आंदोलकांसोबत बोलू शकतो का? तरी दोन दृश्य आपण पाहतो। मागण्या म्हणजे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात जे आंदोलन होत आहे, सर्वसामान्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आमच्या वतीनं आम्ही उमटतो आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवतोय। सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इथे आपण जाणार आहोत, जिथे आपण पाहतोय की बघा या ठिकाणी महिला वर्ग आहेत आणि रस्त्यावरच चूल पेटवलेली आहे। या ठिकाणी भात तयार केला जातोय। ताई, काय मागण्या आहेत तुमच्या? भात रस्त्यावर चूल पेटवली, मग काय करणार? सरकारने महागाई वाढवली तर आम्हाला चुली पेटायला लागतात। आम्ही एज्युकेटेड महिला पण आम्हाला महागाई विरोधात चुली पेटायला लागतात का? मोदी जी ने काय सांगितलेलं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन हे अच्छे दिन आहेत। आज महिलांना किती प्रॉब्लेम होतोय घर चालवताना, संसार हे करताना। आज सिलेंडरचा रेट वाढलेला आहे, सगळं धनधान्याचा रेट वाढलेला आहे। महागाईमुळे किती फटका बसतोय ताई? या महागाईने सगळं आहे। तर हे मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेचं महागाई विरोधात हे आंदोलन सुरू आहे। महागाई, बेरोजगारी या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यात चूल पेटवून हे आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे इंधन दरवाढ, कांदा दर प्रश्नावरून बारामतीतही आंदोलन सुरू आहे। युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात सध्या हे आंदोलन सुरू आहे। कालही नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन झालं होतं आणि आता मुंबई आणि बारामतीतली ही दोन दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंची शिवसेना देखील आक्रमक झालेली आहे। महागाई कमी करा या मागणीचे फलक हातात घेत महागाईचा राक्षस हटवा अशा घोषणा देत हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर बारामतीत देखील युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढ असेल, कांदा दर प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे। बैलगाडीवरून सध्या युगेंद्र पवार आपण या ठिकाणी पाहतोय। अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। हाती फलक घेत घोषणाबाजी करत हे आंदोलन देखील सुरू आहे। रस्त्यावर चूल पेटवून मुंबई गोरेगावमध्ये हे आंदोलन सुरू आहे ठाकरे सेनेचं। मुंबईमधील गोरेगाव परिसरात रस्त्यावर चूल पेटवून महागाईवर नियंत्रण कुठे, अच्छे दिन कधी येणार असा सवाल या आंदोलकांनी सरकारला विचारलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय जी इंधन दरवाढ होते, कांदा दर पडलेले आहेत त्या प्रश्नावर राष्ट्रवादी देखील आक्रमक झालेली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। कांद्याला भाव द्या अशा आशयाचे हातात फलक घेतलेले आहेत।